नमस्कार मित्रांनो, मी जितेश मोरे. तुम्ही ही जी आज आजची लगबग बघताय ती मोरया प्रतिष्ठानच्या अंतर्गत धामणशी गावात होणाऱ्या शालोपयोगी वस्तूंचं वाटप त्याच्या संदर्भात बघताय. हा इव्हेंट आम्ही गेली 4 वर्ष करतोय. हे आमचं 5वं वर्ष असेल. टोटल धामणशी गावातल्या जेवढ्या पण शाळा आहेत, काहीतरी टोटल 6 शाळा आहेत. त्या 6 शाळांमध्ये आम्ही इयत्ता बालवाडी ते इयत्ता 7वी पर्यंत आम्ही वह्या वाटप, पेन, पट्टी, पेन्सिल, कंपास, कलर, बॅग्स याचं पण वाटप करणार आहोत. प्रतिष्ठाने आमचं 2017 मध्ये आम्ही ओपन केलं होतं 19 फेब्रुवारी 2017 मध्ये. त्याच्यानंतर आम्ही पहिला इव्हेंट ऑर्गनाईज केला होता तो म्हणजे वृक्षारोपण. 2017 पासून ते 2024 आणि हा 25 आता आपण 26 मध्ये आहोत. तर या गेल्या 9 वर्षात आम्ही जवळपास 900 झाडांचं वृक्षारोपण केलेलं आहे. त्यातली काहीतरी 200-250 झाडं जगली असतील, कारण का आपण फक्त वृक्षारोपण करतो आणि मग पुन्हा परत त्या झाडांना बघत नाही. मला तर झाडं लावली गरज नाही, तुम्हाला पण माहिती ना, सगळ्यांना माहिती की झाडं आपण जगतात. पण हल्ली डेव्हलपमेंटच्या नावाखाली होणारं जंगलतोड हे तुम्ही बघू शकता, ते खूप होत आहे. त्याच्यातलाच एक छोटासा भाग म्हणून आपण लोकांमध्ये जागृती करू शकतो का, तर त्या अनुषंगाने मी वृक्षारोपण करतो दरवर्षी. हा एक आमचा इव्हेंट असतो. त्याचबरोबर आमचा ऍडिशनल एक असतो, म्हणजे तो म्हणजे तुम्ही पाठीमागे बघताय बाहेर वाटप होणार आहे आमचं. हे 15 जून 2026 रोजी शाळेचा पहिला दिवस आहे पोरांचा. त्यांना आपण ह्या भेटवस्तू देणार आहोत. पॅकिंगचं काम चालू आहे. पहिल्या दिवशी पोरांना जर एखादी भेटवस्तू मिळते तर त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असेल तो बघण्यायोग्य असणार आहे प्रत्येकाला. त्याचं समाधान आम्हाला असणार आहे. आणि ह्याच्यासाठी प्रत्येक मुलाने गेली 1.5 महिने खूप मोठी मेहनत घेतली आहे. कारण का ह्या गोष्टी साध्या सेकंड नसतात, कारण याच्यासाठी आर्थिक गोष्टी खूप तुम्हाला पण माहिती असेल. चला तर थोडे थोडं आपल्याला हे पॅकिंगचं काम चालू होणार आहे. खुशी आहे, दादा पवन आहे, आता ते कामं चालू होतील. काही 1-2 मुलं आहेत, मिटिंग आहेत, ते प्रतिष्ठान तब्बल 40 पोरं कॅरियर आहेत. ओके, 40च्या घरी अवेलेबल नाहीये. ज्यांना टाइम आहे, त्यांना सुट्टी भेटली आहे गावात आणि हा इव्हेंट पुण्यामध्ये पार पडणार. धन्यवाद.